आज हा व्हिडिओ तुम्ही पाहताय याचा अर्थ एक गोष्ट नक्की आहे. तुमच्या घरात कुठेतरी एक शांत वेदना चालू आहे. एक आई रात्री उशाला डोळे लावून विचार करते, माझ्या मुलाचं पुढे काय होणार? एक बाबा बाहेरून कणखर दिसतो पण आतून रोज मोडतो. आणि एक मुलगा किंवा मुलगी जी रोज स्वतःलाच एक प्रश्न विचारते, मी एवढं करूनही काहीच का होत नाही? जर तुमचं मूल नोकरीसाठी प्रयत्न करतंय, अर्ज भरतोय, परीक्षा देतोय, इंटरव्ह्यू देतोय, पण उत्तर मात्र तेच मिळतं, आम्ही तुम्हाला कळवू, तर हा संदेश योगायोग नाही, स्वामी समर्थांनीच तुम्हाला इथे आणलाय. आई म्हणते लोक काय म्हणतील, बाबा म्हणतो आता किती दिवस घरी बसणार, पण कुणीही विचारत नाही त्या मुलाच्या मनात काय चाललंय. रोज सकाळी उठल्यावर तो आरशात स्वतःलाच विचारतो, मी नालायक आहे का? माझ्यात काही कमी आहे का? माझं आयुष्य असंच राहणार का? आईबाबांनो लक्षात ठेवा, नोकरी न मिळणं हे अपयश नाही, पण त्या काळात स्वतःवरचा विश्वास हरवणं हे खरं अपयश आहे. स्वामी समर्थ म्हणतात, जे उशिरा मिळतं ते साधन असतं आणि जे सहज मिळतं ते टिकत नाही. आज तुमच्या मुलाला नोकरी मिळत नाहीये म्हणजे स्वामी रागावले तसं नाही. कधीकधी देव नकार देत नाही, तो फक्त तयारी वाढवत असतो. आज हजारो तरुण नोकरी शोधतायत, सगळे हुशार आहेत, मेहनती आहेत. मग प्रश्न पडतो, माझ्याच मुलाचं का अडकलंय? कारण स्वामी समर्थ काही लोकांना साधं आयुष्य देण्यासाठी घडवत नाहीत. ते आधी सहनशक्ती शिकवतात, अपमान पचवायला शिकवतात, संयम शिकवतात. कारण जेव्हा यश येईल ते टिकवण्यासाठी ही ताकद लागते. स्वामी समर्थ पालकांना सांगतात, मुलावर ताण देऊ नका, त्याला आधार द्या. रोज टोमणे मारून नोकरी लागत नाही. अमक्याचा मुलगा लागला, तमक्याची मुलगी पुढे गेली. हे शब्द मुलाच्या मनावर खोल जखमा करतात. त्याऐवजी एवढंच सांगा, आम्ही तुझ्या सोबत आहोत. आणि मुलांनो, स्वामी समर्थ तुमच्याशी बोलतायत. बाळा तू कमी नाहीस. आज तुला नकार मिळतोय कारण योग्य ठिकाणी होकार लिहिलेला आहे. तुझी किंमत एका अपॉइंटमेंट लेटरने ठरत नाही. जो स्वतःवर विश्वास ठेवतो त्याला वेळ कधीच हरवत नाही. एक गोष्ट ऐका, एक मुलगा रोज स्वामींच्या मंदिरात जायचा. एकच मागणी, स्वामी नोकरी द्या. वर्ष गेलं, 2 वर्ष गेली, काहीच नाही. एक दिवस तो थकून म्हणाला, स्वामी मी हार मानतोय. आणि आतून आवाज आला, मी उशीर करत नाही, तू लवकर हार मानतोयस. काही महिन्यांनी त्याला अशी संधी मिळाली जी त्याच्या कल्पनेपलीकडची होती. आज तो म्हणतो, स्वामी धन्यवाद उशीर केल्याबद्दल. नोकरी उशिरा मिळण्याचे काही फायदे असतात. चुकीची नोकरी टळते, चुकीचे लोक दूर राहतात, मानसिक ताकद वाढते, योग्य वेळेची वाट पाहायला माणूस शिकतो. स्वामी समर्थ कधीही अर्धवट देत नाहीत. दररोज फक्त 2 मिनिटे डोळे बंद करा आणि मनात म्हणा, स्वामी समर्थ माझ्यावर विश्वास ठेवल्याबद्दल धन्यवाद, मी तयार आहे. हा मंत्र नाही, हा विश्वास आहे. आईबाबांनो, तुमच्या मुलाचं भविष्य अडकलं नाहीये, ते घडतंय. आणि मुलांनो, तुमची वेळ येणारच आहे. स्वामी समर्थ ज्यांना थांबवतात त्यांना शेवटी पुढेच नेतात. जर हा संदेश तुमच्या मनाला भिडला असेल तर कमेंटमध्ये लिहा, श्री स्वामी समर्थ. हा संदेश त्या प्रत्येक आईबाबांपर्यंत पोहोचवा ज्यांचं मूल अजूनही वाट पाहतंय. श्री स्वामी समर्थ.